बिंदू फाउंडेशनच्या वतीने 9वी व 10वीच्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरणाचा कार्यक्रम उदय कॉलनी पंचवटी येथे पार पडलाय। यावेळी 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांनी प्रामाणिकपणे ध्येय निश्चित करून प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते। मार्क्स किती मिळाले हे महत्त्वाचे नसून कमी मार्क्स मिळाले म्हणून खचून न जाता ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे असे सांगून बाल गुन्हेगार तयार होणार नाही यासाठी पालकांसाठी आपल्या पाल्याच्या प्रति सजग राहणे आवश्यक असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। समाजात अनेक नेते आहेत, त्यांना फक्त नेण्याचे माहीत आहे, पण देणाऱ्यांची संख्या कमी असून जो देतो तो दाता आणि असेच व्यक्तिमत्व म्हणजे आभार दाम्पत्य असून ते समाजातील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक दानाचं महान कार्य करत असून कुठल्याही पद नसताना केली जाणारी सेवा ही सर्वश्रेष्ठ असल्याचं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी प्राचार्य श्री रमेश बेरळे यांनी सांगितलं। कार्यक्रमाचा आयोजक ॲडव्होकेट सुरेश आव्हाड म्हणाले की विद्यार्थ्यांचा सन्मान हा त्यांना भविष्य घडविण्यासाठी प्रेरणा देत असून इतरत्र वायफळ खर्च करण्याऐवजी आम्ही समाजाचे काही देणे लागतो ही जाणीव ठेवून पुस्तकांना अभावी कोणाचेही शिक्षण अपूर्ण न राहता म्हणून बिंदू फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वितरण करण्यात येत असून विद्यार्थी केवळ मशीन बनून न राहता त्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे आवडीनुसार करिअर करू दिल्यास त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नक्कीच यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे मत यावेळी ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात केलं। यावेळी दीपक शेवाळी, सौ कविताताई आव्हाड यांनी विद्यार्थ्यांचा गौरव करून शुभेच्छा दिल्या। सूत्रसंचलन सीडीओ मेरी हायस्कूलच्या शिक्षिका सौ वैशाली नाथ जाधव यांनी केलंय तर उपस्थितांचे आभार वैष्णवी शेळके यांनी मानले। यावेळी विद्यार्थ्यांचा पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सुरेशजी आव्हाड साहेब, येथे उपस्थित प्राध्यापक रमेश बेरड सर, आमचे सहकारी श्री शेवाळीजी, कविताताई आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, बालमित्रांनो, आता हा कार्यक्रम आयोजित केला तो खरं तर मुलांना प्रेरणा देण्यासाठी आयोजित केला आणि त्याच्यासाठी तुम्ही या असं ॲडव्होकेट साहेबांनी सांगितलं आणि मग मुलांसाठी कार्यक्रम म्हटल्यावर मी लगेच त्याला होकार पण दिला। अनेक वेळा याच कारणासाठी आम्ही अनेक शाळा महाविद्यालयात जातो आणि आमचा असा प्रयत्न असतो की अधिकाधिक संख्येने मुलांनी प्रेरित व्हावं आणि चांगल्या पद्धतीने काम करावं, अभ्यास करावा, स्वप्न पाहावे। आता स्वप्नांबद्दल त्यांनी सांगितलं, स्वप्न दोन असतात, एक झोपेत पडतात, ती झोपेत पडणारे स्वप्न आपल्याला कुठेही नेत नाहीत, ते तात्पुरते असतात, सकाळ झाली की त्याचा विषय संपून जातो। झोपेत स्वप्न बघायचे नसतात, जागेपणी स्वप्न बघायचे असतात आणि जे जागेपणी स्वप्न बघितले जातात त्याचा पाठलाग करायचा असतो, तरच आपल्याला आयुष्यात यश मिळतं। त्याच्यामुळे स्वप्नांच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, स्वप्न पाहायची ती झोपेत नाही, ती जागेपणी पाहायची। आणि या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी काय करावं लागतं, तर अनेक अडथळे येतात, सर्वांच्या जीवनात येतात। जो अतिशय चांगल्या घरात जन्मला त्यालाही वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या असतात, बाकी तुमच्या आमच्या सारख्यांच्या आयुष्यात सुद्धा अनेक समस्या असतात। मग त्या स्वप्नांचा पाठलाग करताना जिद्द पाहिजे आणि ती जिद्द कशी पाहिजे की सतत आपल्याला समोर जसा धनुष्यातून एखादा बाण निघतो तो काही डावी उजवीकडे जात नाही, तो एकदा धनुष्यातून सुटला की तो थेट लक्ष्यावर जाईपर्यंत तो काही डावी उजवीकडे पाहत नाही। त्या पद्धतीने आपला प्रवास हा आपल्या स्वप्नाच्या दिशेने झाला पाहिजे। असा जर आपण प्रवास करू शकलो तरच आपण आपलं ध्येय गाठू शकतो। पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की आपलं काहीतरी ध्येय निश्चित केलं पाहिजे। आयुष्यात आपल्याला काय बनायचंय हे ह्या टप्प्यावर आपल्याला निश्चित करता आलं पाहिजे, नाहीतर होतं काय की आपल्यापुढं ध्येयच नसतं। 7वीतून 8वीत जायचं, 8वीतून 9वीत 9वी, हे तर होतच जाणार आहे। तुम्ही एकदा हायस्कूलमध्ये गेला की 10वी पास होणार, एकदा 11वीत गेला की 12वी पास होणार, फर्स्ट इयरला गेला की ग्रॅज्युएट होणार, हे होत राहतं। पण आपल्याला करायचं काय नक्की, ग्रॅज्युएट होऊन करायचं काय, शिक्षण घेऊन करायचं काय, आपल्याला अंतिम आपलं ध्येय काय हे आपल्याला निश्चित झालं पाहिजे, हे निश्चित केलं पाहिजे। बऱ्याच जणांना असं वाटतं, एक न्यूनगंड असतो की माझ्या घरी हे नाही, मला ते नाही, माझी शाळा मराठी शाळेत जातो, मी स्थानिक शाळेत जातो, हायफाय शाळेत जात नाही। आता कारणं म्हटली तर अनेक आहेत कारणं देण्यासाठी, आपल्याला कारणं शोधायची की आपल्याला ध्येय प्राप्ती करायची हे आपलं आपण ठरवायचं जात नाही। त्यामुळे मुलांना खरं तुम्हाला सांगायचं एकच आहे की तुम्ही एक मनाची ध्येय बांधा
की नाही अरे मला IPS व्हायचं, मला आज शेखर देशमुख साहेबांसारखा अभ्यास करून मला आज त्यांच्या खांद्यावर 3 स्टार आहे ना, मला 3 स्टार व्हायचं आहे, मला ACP व्हायचं आहे, मला DCP व्हायचं आहे, मला CP साहेब व्हायचं आहे. असं कुठेतरी ध्येय उराशी बाळगा आणि त्या ध्येयाच्या प्रतीने तुम्ही वाटचाल करा, नक्कीच सक्सेस व्हा. मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की जी एक असा डोंगर असतो आणि गावातले काही लोक म्हणजे अरे त्या डोंगरावर जाऊ नको बरं का, तिकडे भूत आहे, कोणीच जायचं नाही. तर असे गावातले काही 7-8 टावळखोर पोरं उभे असतात. त्यानंतर यार आपण एकदा जाऊन बघू, पण कोणी जायला घाबरतात, सगळे घरचे पालक म्हणतात अरे जाऊ नको जाऊ नको. मग त्यांच्यात पैंज लागते की जो त्याला ऑपरेशन आयोजित गरीब गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक वितरण समारंभाप्रसंगी माझ्या एका शब्दावर हजर झालेले आमचे मार्गदर्शक, आम्हाला वेळोवेळी मदत करणारे आणि आपल्या नाशिक शहराचे एक दबंग अधिकारी, आमचे खरंच खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असणारे ACP साहेब शेखरजी देशमुख सर, त्याच पद्धतीने राजकारण असो, समाजकारण असो अथवा कुठलंही क्षेत्र असो, वेळोवेळी पाठीवर थाप मारणारे आणि जिथं चुकत असेल तिथं आमच्या कानाला धरणारे असे आमचे गुरुवर्य सन्माननीय रमेशजी बेरड सर, त्याच पद्धतीने माझ्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असणारे एक सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी सांगितलं की मी रिक्षा चालवतो, त्याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड त्यांच्या मनात आला नाही. आणि खरंच सर असं काही नाही की जो परिवर्तन करतो तो कुठल्याही क्षेत्रात करू शकतो. खरं तर आज तुम्ही रिक्षा चालवतात आणि सन 1998, 99 आणि 2000 हे 3 वर्ष मी देखील रिक्षा चालवली आहे. मी ज्यावेळेस 12वीला कॉलेजला होतो त्यावेळेस कॉलेजला जात असताना आमचे वडील असेच अचानक, मी शाळेत असताना कॉलेजला असतानाच आमचे वडील गेले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ही माझ्यावर आली आणि त्यानंतर माझा मोठा भाऊ तो एका तेलाच्या दुकानात कामाला जायचा, त्याचं शिक्षण कमी आहे. तर एक तेलाची टाकी त्याच्या पायावर पडली आणि त्याचं बोटाचं नुकसान झालं, म्हणजे पायाचं बोट खूप निकामी झालं होतं. ते बघितल्यानंतर मलाही काटा फुटला की अरे असं जर नुकसान होत असेल, पाय वगैरे नको जायला. त्यामुळे त्याला मी रिक्षा घेऊन दिली आणि खरं साहेबांसमोर माफी मागतो की त्यावेळेस लायसन्स नसताना सुद्धा मी रिक्षा चालवली, कारण त्यावेळेस वय नव्हतं, बॅच काढायला थोड्याशा अडचणी होत्या. परंतु मी नाईटला रिक्षा चालवायचो आणि तो डेला रिक्षा चालवायचा. फॉरगेट दॅट. परंतु मुलांना एकच सांगायचं आहे की आपण कुठे राहतो, कसं राहतो ह्याचा आणि शिक्षणाचा काही एक संबंध नाही. ज्या वेळेस आम्ही शाळेत होतो, ज्या शाळेत तिथे बऱ्यापैकी जे विद्यार्थी आलेले आहेत त्याच शाळेचे आम्ही विद्यार्थी, म्हणजे जी आपली पंचवटी माध्यमिक विद्यालय आहे ज्याला आपण प्रेमाने गंपा मानेंची शाळा म्हणतो. 2012 साली त्यांनी DYSP परीक्षा क्रॅक केली. द रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.